नमस्कार मित्रांनो, बोर्ड परीक्षा 2026 अतिशय महत्त्वाचा पेपर आहे इंग्लिशचा 27 तारखेला. तर हा पेपर नेमका कसा असेल मित्रांनो, ही एक इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका आपण समजून घेऊयात. तर ही प्रश्नपत्रिका जी आहे ती अतिशय इम्पोर्टंट आहे आणि याच प्रकारची प्रश्नपत्रिका, अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येत असते. या प्रश्नपत्रिकेमध्ये जर बघितलं तर तुम्ही कुठलीही प्रश्नपत्रिका बघा, यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो लँग्वेज स्टडीचा आहे मित्रांनो. आणि या प्रश्नात प्रत्येकाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. त्यासाठी विशेष प्रयत्न घेणं गरजेचं आहे. त्यासाठी या प्रश्नाकडे नीट बघणं गरजेचं आहे. तर या प्रश्नामध्ये कसे मिळतील 10 पैकी 10 मार्क? जर तुम्ही ही प्रश्नपत्रिका नीट व्यवस्थित पाहिली आणि त्याचबरोबर आणखी काही प्रश्नपत्रिका जर सोडवल्या, तर तुम्हाला नक्कीच इथे 10 पैकी 10 मार्क मिळतील आणि सोपे प्रश्न असतात. कारण या पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न असतात. ए 8 मार्काला, बी 2 मार्काला, एकूण 10 मार्काचा हा प्रश्न. तर बघा त्याच्यामधला पहिल्यातला जो ए आहे, त्या एमध्ये डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4 म्हणजे तुम्हाला 6 प्रश्न दिलेले असतात आणि त्या 6 पैकी तुम्हाला फक्त 4च प्रश्न मित्रांनो सोडवायचे आहेत. तर आता आपण हे सगळे प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित बघून घेऊयात या प्रश्नपत्रिकेमधले. तर चला जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. जी मुलं नवीन आहेत आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर यातला पहिला जो प्रश्न आहे, तो आपल्याला कसा असतो, की कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. तर इथे आपल्याला हे जे वर्ड आहेत ना, हे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. अतिशय सोपे असतात बघा. जसं की एन-जे-ओ-डी इथं टाकला तर एन्जॉय होऊन जाईल. एम-ओ-एन-वाय या ठिकाणी आपण एम-ओ-एन-ई-वाय टाकलं की मनी होऊन जाईल. डब्ल्यू-ओ-एन-डी-आर वंडर होऊन जाईल. एफ-ओ-सी टाकला की फोकस या ठिकाणी शब्द होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क मिळवून देऊ शकतो. ओके. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ना, हे जरा व्यवस्थित काळजीपूर्वक इथं तुम्ही अल्फाबेट टाकायचे मित्रांनो. जर चुकला तर तुमचा उत्तर चुकू शकतं. ठीक आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे ज्याची उत्तरं तुम्हाला या प्रश्नातच आहे. जसं की मॅरेज, चाइल्डहूड, रिझल्ट, हॅबिट हे जे काही आपल्याला शब्द दिसतात, तर यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लावायचे आहेत. म्हणजे ए प्रमाणे. आता मॅरेजची सुरुवात एम पासून झाली. चाइल्डहूडची सुरुवात सी पासून झाली. रिझल्टची सुरुवात आर पासून झाली. हॅबिटची सुरुवात एच पासून. तर आता एम-सी-आर-एच जर तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये बघितलं, तर ए-बी-सी-डीमध्ये या चौघांमधला पहिला कोण येतो? तर ए-बी-सी पहिला येतो. म्हणजे चाइल्डहूड जो शब्द आहे, हा तुम्ही पहिला लिहू शकता. चाइल्डहूड, ओके. हा शब्द तुमचा पहिला झाला. आता चाइल्डहूडचा झाला. आता एम, आर आणि एच मधलं कोण येतं? बघा ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच येतं. मग या ठिकाणी आपण हॅबिट या ठिकाणी लिहू शकतो हॅबिट्स. आणि याच्यानंतर कोण येतं? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच झालं. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन येईल. एल, एम येईल आणि एम नंतर मग आर येईल. एम येईल म्हणजे मॅरेज. मॅरेज आलं आणि मॅरेज नंतर आपला रिझल्ट शब्द येईल. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 1 मार्क कोणालाही मिळतील. आता इथं दुसरा जो प्रश्न आहे याच्यामधला, याच्यामध्ये बघा ट्रूथ, टॅलेंट, टायर्ड आणि टार्गेट. तर या सगळ्यांची जी आपण जर नीट बघितली, सगळ्यांची सुरुवात टी पासून झाली. मग आता काय करायचं? आता कोणाचा पहिला नंबर? तर लक्षात घ्या, सगळ्यांची सुरुवात टी पासून झाली. मग आपण इथं काय करूयात, इथं टी नंतर येणारा कोण आहे बाबा? इथं आर आहे, इथे ए आहे, इथे आय आहे आणि इथं ए आहे. आता गंमत बघा, ए-बी-सी-डीमध्ये पहिला ए येतो. म्हणजे तुमचा टॅलेंट किंवा टार्गेट या दोघांमध्ये 2 नंबरला ए आलाय. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं, तर या दोघांपैकी कोणीतरी 1 नंबरला येईल. मग कोण 1 नंबरला येईल? तर इथे ए नंतर एल आहे आणि इथे ए नंतर आर आहे. मग ए-बी-सी-डीमध्ये पहिला कोण येतो? एल येतो का आर येतो? तर बघा ए-बी-सी-डी-ई-एफ-जी-एच-आय-जे-के एल पहिला येतो. म्हणजे तुमचा टॅलेंट जो शब्द आहे पहिला येईल. टॅलेंट पहिला येईल आणि टॅलेंट नंतर टार्गेट. ओके. त्याच्यानंतर मग इथं ट्रूप आणि टायर्ड म्हणजे इथं आर आहे आणि इथं आय आहे. तर ए-बी-सी-डीमध्ये आय येतो पहिला का आर येतो? तर बघा ए-बी-सी-डी-ई-एफ-जी-एच आय पहिला येतो. म्हणजे इथं मी टायर्ड जो शब्द आहे, तो या ठिकाणी लिहीन आणि टायर्ड नंतर ट्रूप हे लिहेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. तर याच्यामध्ये पण आपल्याला मार्क मिळू शकतात. हे हातातले 2 मार्क सोडायचे नाही. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिले बाबा? पंच्युएट द फॉलोइंग म्हणजे तुम्हाला इथे योग्य विरामचिन्ह वापरायचे तर याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का? शक्यतो इथं कोणीतरी वाक्य बोललेलं असते. कोणाच्या तरी तोंडून एखादं वाक्य पडलेलं असतं. जसं की शी सेड लेट्स चॅट. चला बोलूयात. म्हणजे शी सेड ती म्हणाली काय बाबा म्हणाली लेट्स चॅट. मग आता शी सेडचा येस कॅपिटल काढा आणि एस-ए-आय-डी सेड. त्याच्यानंतर कॉमा द्या. ती काय म्हणाली त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा. लेट्स चॅट. लेट्सचा एल कॅपिटल काढा आणि येस जो आहे तो अपोस्ट्रोफी देतो. लेट्स चॅट जसं आहे तसं लिहा आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपला डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण आणि इथं पूर्णविराम देऊन टाका. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. एकदम सोपा आहे.
पुढे बघा व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. आता कमल किशोर म्हणालेला आहे. काय म्हणाला व्हॉट्स दॅट? व्हॉट्स दॅटला तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहा. त्याच्यातला डब्ल्यू कॅपिटल लिहा. व्हॉट्स एस जो आहे तो अपोस्ट्रोफी द्या. व्हॉट्स दॅट? आता व्हॉट्स दॅट हा एक प्रश्न आहे. म्हणून इथं प्रश्नचिन्ह द्या. डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. इथं कॉमा देऊन मग सेड कमल किशोर. सेड कमलचा के कॅपिटल. कमल आणि किशोरचा पण के कॅपिटल. कमल किशोर. झाला. कमल किशोर. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इथे पण 1 आणि 1-2 मार्क आरामात मिळू शकतात. जरा व्यवस्थित प्रश्न बघा आणि इथं शक्यतो अशीच वाक्य असतात जी कोणीतरी बोललेलं आहे. पुढचं बघा मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर ईच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आता आपल्याला इथं काय करायचं इंटरनॅशनल जो शब्द आहे, तर याचा वापर करून इंटरनॅशनल पासून तुम्हाला इंटरनॅशनल शब्दामधले जे काही लेटर्स आहेत, तर त्या लेटर्सचा वापर करून आपल्याला 4 शब्द तयार करायचे आहेत. जसं की इथं बघा एक नॅशनल शब्द तयार होईल. बघा इथे एक नॅशनल शब्द तयार झाला. नॅशनल शब्द तयार झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा रेशन एक शब्द तयार रेशो एक शब्द तयार होऊ शकतो. रेशो एक शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी इथे तुम्हाला लायन शब्द तयार होईल. LION बघा लायन शब्द तयार झाला. किंवा त्याचबरोबर इथं तुम्हाला नेशन असा एक शब्द तयार होईल. नॅशनल सोबत नेशन पण शब्द तयार होऊ शकतो. तर असे बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. तर ते बघायचे आहेत आपल्याला फक्त 4 लिहायचे त्याच्यामधले. ओके. त्याचबरोबर रेंटल सुद्धा एक शब्द तयार होईल. RENTL रेंटल सारखा शब्द तयार होऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे बघा फॉरेस्ट. फॉरेस्ट या शब्दाचा वापर करून फॉरेस्ट या शब्दाशी रिलेटेड वर्ड म्हणजे शक्यतो इथे विशेषणच लिहायचे. राइट द रिलेटेड वर्ड ॲज शो इन द एक्झाम्पल. आता इथे बघा फॉरेस्ट कसं थिक असतंय. त्याचबरोबर ग्रीन सुद्धा असू शकतं फॉरेस्ट. त्याचबरोबर डेन्स सुद्धा असू शकतं. ओके डेन्स. डेन्स असू शकतं. त्याचबरोबर एंटायर असू शकतो एंटायर. त्यानंतर बिग असू शकतं, नॅचरल असू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला फॉरेस्टशी रिलेटेड काही शब्द लिहायचे आहेत. जिथं तुम्हाला 2 मार्क मिळतील. एका शब्दाला अर्धा मार्क. 2 शब्द जर तुम्ही व्यवस्थित लिहिले, तर इथे तुम्हाला 4 शब्द जर तुम्ही व्यवस्थित लिहिले, तर तुम्हाला इथे 4 मार्क आरामात मिळून जाईल. ओके. तर असा हा प्रश्न जो तुम्हाला 2 मार्क देईल. तर 5 प्रश्न झाले या पहिल्यातल्या यामधले. आता 6वा प्रश्न जो आहे याच्यामध्ये लक्षात घ्या. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. तर मित्रांनो इथे एक नाउनची वर्ड चेन तुम्हाला करायची आहे. वर्ड चेन नाउन विचारलं तर नाउनची करा. व्हर्ब विचारलं तर व्हर्बची करा. शक्यतो व्हर्ब आणि नाउन दोघांपैकी एकाचीच आपल्याला इथं एक चेन तयार करायला सांगितली जाते. जसं इथं बँक आहे. आता बँकच्या शेवटी के आलाय. तर के पासून तयार होणारा पुढचा एक शब्द कुठला बाबा? के पासून किंग या ठिकाणी एक व्हर्ब तयार किंग एक नाउन तयार होईल. नाउनच तयार करायचंय. त्याच्यानंतर जी आलेलं आहे. तर जी पासून तुम्ही गोट गोट एक नाउन तयार झालं. शेवटी टी आला. मग टी पासून तुम्ही टेम्पल टेम्पल एक नाउन तयार झालं. आणि नंतर ई आला. ई पासून अर्थ अर्थ लिहा, एलिफंट लिहा, एलिमेंट लिहा, असं तुम्ही लिहू शकता. तर इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, त्याच्यातला ए जो आहे, त्याच्यामध्ये एकूण 6 प्रश्न असतात आणि या 6 पैकी कुठलेही 4 सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नात प्रत्येकाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. इंग्लिशमध्ये हा प्रश्न सोपा आहे, अतिशय सोपा आहे. जिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. त्यामुळे या प्रश्नाकडे आपण जरा नीट बघितलं पाहिजे. ओके. जेणेकरून आपल्याला इथे आउट ऑफ मार्क मिळतील. आता आपण पुढचा एक प्रश्न बघूयात. पुढचे प्रश्न बघा काय आहेत. तर पुढचा जो बी आहे. बी मध्ये काय आहे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. इथं हा एक आणि हा एक हे 2 प्रश्न. आता हे दोन्ही प्रश्न तुम्हाला 1-1 मार्काचे आहेत आणि त्या 2 प्रश्नांमधले 2-2 उपप्रश्न असतात. जसं की पहिल्यामध्ये तुम्हाला पहिला आणि दुसरा असे 2 उपप्रश्न आहेत आणि या दोघांपैकी एक सोडवायचा आहे. जसं की मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग फ्रेज म्हणजे जे फ्रेज आहे इन फ्रंट ऑफ याचा वापर करून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे इन फ्रंट ऑफ पासून. जसं की देअर इज अ बिग प्लेग्राउंड इन फ्रंट ऑफ आवर स्कूल म्हणजे च्या इन फ्रंट ऑफ आवर स्कूल. ओके. मग इथे तुम्ही लिहू शकता देअर इज अ बिग प्लेग्राउंड. देअर इज अ बिग प्लेग्राउंड. प्लेग्राउंड. देअर इज अ बिग प्लेग्राउंड इन फ्रंट ऑफ आवर स्कूल. झालं मित्रांनो. असं एक वाक्य तयार करू शकता किंवा ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मीनिंगफुली. म्हणजे आता आय वंडर्ड हे एक वाक्य आहे. त्याला जोडून तुम्हाला दुसरं एक वाक्य लिहायचं आहे. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक मीनिंगफुल सेंटेन्स तयार होईल. जसं की आय वंडर्ड वेदर आय वुल्ड रीच देअर ऑन टाईम ऑर नॉट. अशा पद्धतीने तुम्ही एखादं वाक्य तयार करू शकताय. ओके. आता दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर हा खूप सोपा असतो. याच्यामध्ये पण हे जे 2 प्रश्न आहेत, दोघांपैकी एकच सोडवायचा आहे. जसं की इथं आपल्याला दिलंय की बाबा ॲड अ
ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. म्हणजे लकी आणि चेंज या दोघांपासून नवीन शब्द तयार करायचे आहेत. जसं की लकीपासून अनलकी शब्द तयार होईल. लकीच्या अगोदर अन लिवला, की अनलकीचा शब्द तयार होईल किंवा लकीली असा शब्द शब्द तयार होऊ शकतो. आता इथे बघा चेंज, चेंजपासून चेंजिंग हा शब्द तयार होऊ शकतो. चेंजिंग शब्द तयार झाला. तर अशा पद्धतीने शब्द तयार करायचे. तिथे 1 मार्क आरामात मिळेल. किंवा तुम्ही हा प्रश्न सोडवा, की मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. आता हे 2 वर्ड दिलेत. दोघांपैकी एका वर्डचा वापर करायचा आहे आणि एका वर्डचा वापर करून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं जसं की लकीचा जर तुम्ही विचार केला तर राहुल इज व्हेरी लकी बॉय. राहुल हा खूप लकी बॉय आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता किंवा बघा आय एम लकी टू गेट मोबाईल फोन फ्रॉम माय फादर किंवा बाबा चेनचा वापर करून अ, अ, का का वापर करून तुम्ही एखादं वाक्य तयार करू शकता की बाबा डोंट चेंज युअर ऑप्शन टिल एंड. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकताय. तर छोटी-छोटी वाक्य तुम्हाला इथे तयार करायची. तिथे तुम्हाला 2 मार्क 1 मार्क मिळेल. तर आपण बघितलं प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए जो 8 मार्काला आहे. पहिल्यातला बी जो 2 मार्काला आहे आणि हे दोन्ही मिळून तुम्हाला 10 मार्क आहे. मित्रांनो 10 पैकी मिनिमम 9 मार्क तरी तुम्हाला इथं पडू शकतायत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा. आता याच्यानंतर सेक्शन 2 जो आहे, या सेक्शन 2 कडे आपल्याला पेपरमध्ये जरा व्यवस्थित बघायचं आहे. काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. फक्त 1 मिनिट थांबा. हं. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आपण या प्रश्नासाठी साधारणतः 40 मिनिटाचा वेळ दिला पाहिजे. या प्रश्नामध्ये आपला वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. त्यामुळे घड्याळाचे काटे जे आहेत ना, त्या काट्यासोबत तुम्हाला पळावं लागणार आहे. बऱ्याचदा काय होतं, की आपली काही मुलं पॅसेजमधली उत्तरं शोधतात आणि उत्तरं शोधत असताना एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्याचं मिळत नाही. दुसऱ्याचं मिळत नाही, मग ते पॅसेज पुन्हा वाचतात. म्हणजे दुसऱ्यांदा वाचतात. मग दुसऱ्यांदा नाही मिळालं तर तिसऱ्यांदा वाचतात. तिसऱ्यांदा नाही मिळालं तर चौथ्यांदा वाचतात आणि वाचता-वाचता वेळ कसा निघून जातो काही कळत नाही. माझं मत असं आहे, की जास्तीत जास्त 2 वेळा पॅसेज वाचा. नाही उत्तर मिळालं, तर त्या प्रश्नाच्या उत्तराला जागा सोडा आणि पुढचा प्रश्न सोडवायला घ्या. आणि नंतर संपूर्ण पेपर कव्हर झाल्यानंतर इथे या. नाहीतर इथे खूप वेळ जातो आपला. बघा क्वेशन नंबर 2A याच्यामध्ये 2 क्वेशन असतात ए आणि बी. एमध्ये एक पॅराग्राफ असतो, बीमध्ये दुसरा पॅराग्राफ. दोन्ही पॅराग्राफ जे आहेत ते टेक्स्च्युअल असतात म्हणजे पुस्तकातले. बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. इथे एकूण 5 ॲक्टिव्हिटी असतात जसं की A1, A2, A3, A4 आणि A5. त्याच्यातली A1 ॲक्टिव्हिटी जी आहे ना, ती ऑब्जेक्टिव्ह असते. ज्याच्यामध्ये ट्रू, फॉल्स किंवा सेंटेन्स पूर्ण करा किंवा रिकाम्या जागा भरा, अशा प्रकारचे प्रश्न. A2 मध्ये शक्यतो तुम्हाला एखादा चार्ट बनवा किंवा एखादी वेब डायग्राम पूर्ण करा, असा प्रश्न आपल्याला येतो. A3 मध्ये सगळं व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न असतो. तुमचा शब्दसंग्रह, समानार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, डिस्क्रायबिंग वर्ड लिहा किंवा तुम्हाला टेबल पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. A4 हा पूर्णपणे ग्रामरवरती असतो आणि A5 जो आहे तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवरती आहे. तर आता इथे बघा, इथे मला काय करायचंय, की राइट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. याच्यासाठी मला सुरुवातीला हा जो पॅराग्राफ आहे, पॅसेज आहे, तो नीट वाचावा लागणार आहे. इथे बघा काय दिलंय, की चॅम्पियन्स आरंट मेड इन अ जिम. चॅम्पियन काही जिममध्ये बनत नाही. चॅम्पियन आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. चॅम्पियन्सच्या आतमध्ये काय असतं? डिझायर असतं, ड्रीम असतं आणि व्हिजन असतं. या 3 गोष्टी चॅम्पियन घडवतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याकडे स्किल आणि विल या दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. बट द विल मस्ट बी स्ट्राँगर दॅन द स्किल. विल जे आहे ना, ते स्किलपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. इच्छाशक्ती ही तुमच्या कौशल्यापेक्षा महत्त्वाची आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रीव्ह इन द सेम मॅनर. बरं का, सक्सेसफुल प्रोफेशनलमध्ये या सगळ्या गोष्टी असतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आपल्या प्रत्येकाकडे नॅचरल टॅलेंट आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण आपल्या या टॅलेंटचा जर का उपयोग आयुष्यामध्ये जर काही मिळवण्यासाठी केला, की आयुष्यातलं गोल पूर्ण करण्यासाठी आपल्या टॅलेंटचा उपयोग केला, तर आपण यशस्वी होऊ शकतो. वी शॉल नॉट अचीव्ह अवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव्ह देम. आपण एखादा गोल जे आहे ते पूर्ण नाही करू शकत, जेव्हा आपण त्याच्या संदर्भात पुढे जाण्यासाठी ॲक्शन घेत नाही. म्हणजे कृती केल्याशिवाय आपल्याला आपलं गोल किंवा आपल्याला यश मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे बघा सेटिंग गोल हॅज 2 व्हॅल्युएबल असेट. 2 गोष्टी सेटिंग गोलच्या संदर्भात, गोल सेट करण्याच्या संदर्भात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. बघा, मग त्याच्यानंतर गोल पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. पर्स्युइंग देम अॅक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. त्याच्यानंतर दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स
of life rather than simply drifting along and letting things happen. Setting goal may appear say, but for some it is quite challenging. बरं का? लक्षात घ्या. फेअर अँड फेल्युअर मे बी अव्हॉइड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल. बघा फेल्युअर आणि फेल्युअर जे आहे बघा फेअर अँड फेल्युअर याची भीती फेअर ऑफ फेल्युअर आहे. फेअर ऑफ फेल्युअर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी भीती, अपयशाची भीती अजिबात ठेवायची नाहीये कुठलाही गोल पूर्ण करत असताना. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाइडेड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव्ह इन द एंड. म्हणजे आपल्याला ते डिसाईड करावं लागेल, की भविष्यात आपल्याला पुढे काय मिळवायचं आहे. टू अकम्प्लिश गोल, एक्सपर्ट रिकमेंडेड 5 स्टेप अप्रोच. एक्सपर्ट जे आहे ते 5 स्टेप अप्रोच जे आहे ते सांगतात कुठलाही गोल पूर्ण करण्याच्या अनुषंगाने. बघा बघा टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंडेड 10 स्टेप. 10 स्टेप नाही तर 5 स्टेप असतं. त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे ते तुमचं फॉल्स आहे. पुढचं आहे, द चॅम्पियन हॅव टू हॅव स्किल अँड विल. या दोन्ही गोष्टी असायला हव्या त्यांच्याकडे. हे ट्रू आहे. त्याच्यानंतर फॉर एनीवन सेटिंग गोल इज नॉट इझी बट चॅलेंजिंग. मित्रांनो, हे जे वाक्य आहे ते पण ट्रू आहे. बरोबर आहे. आणि इफ यू डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव्ह गोल, वी शॅल नॉट अचीव्ह गोल. हे पण बरोबर आहे. ॲक्शन घेतल्याशिवाय आपल्याला गोल पूर्ण करता येणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, इथं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला अर्धा-अर्धा मार्क मिळत राहणार आणि अर्धा-अर्धा करून तुमचे 2 मार्क होऊन जातील. असा हा पहिला प्रश्न असतो सोपा. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हॅल्युएबल असेट फॉर सेटिंग गोल. सेटिंग गोल करण्यासाठी 2 व्हॅल्युएबल असेट या ठिकाणी इथं दिल्यात बघा या प्रश्नामध्ये. सेटिंग गोल दुसराच जो आपला पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 व्हॅल्युएबल असेट दिलेले आहेत. बघा 2 व्हॅल्युएबल असेट. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. या 2 गोष्टी तुम्ही लिहू शकता. एक सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी आणि अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. तर या 2 गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पिक आउट एनी 2 ॲडव्हर्ब्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून कुठलेही 2 ॲडव्हर्ब तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. तर इथे ॲडव्हर्ब बघा. ॲडव्हर्बचा तुम्ही जर विचार केला तर इथे 2 ॲडव्हर्ब आपल्याला लिहायचे. ॲडव्हर्ब म्हणजे काय? तुमचं जे व्हर्ब असेल, त्या व्हर्ब्स विषयी जास्त माहिती देणारा जो असेल तो त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. व्हर्ब विषयी अधिक माहिती देणारा जो आहे त्याला ॲडव्हर्ब. तर इथे आता आपण जर पाहिलं तर इथे आपल्याकडे कुठले-कुठले ॲडव्हर्ब आपल्याला दिसतात बघा. इथे आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात यामध्ये. बघा ड्राफ्टिंग एक वर्ब आहे. तर सिम्पली ड्राफ्टिंग. तशी तर सिम्पली हा एक तुमचा ॲडव्हर्ब होऊ शकतो सिम्पली. आणि त्याचबरोबर दुसरं एक आपण बघूया त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय का? जरा वाचा व्यवस्थित आणि कुठं व्हर्ब दिसेल आणि एखाद्या व्हर्ब विषयी अधिक माहिती देणारा जर तुम्हाला शब्द दिसला, तर त्याला तुम्ही बघा गेट म्हणजे मिळवणे आणि कसं मिळवायचं? इझिली मिळवायचं. म्हणजे इझिली आणि सिम्पली हे 2 तुम्ही लिहू शकताय. ओके. बाकी काही टेन्शन नाही. इझिली आणि सिम्पली लिहून टाका. राइट ॲडजेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग वर्ड. आता या वर्डचे जे आहेत ना, या वर्डशी रिलेटेड आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचं. जसं सक्सेसफुल तुम्ही बनवायचं. सक्सेसचं सक्सेसफुल असं एक ॲडजेक्टिव्ह तुम्ही बनवू शकताय. त्याच्यानंतर नेचरचं काय होऊ शकतो? नेचरचं तुम्ही लिहू शकता नॅचरल. अशा पद्धतीने तुम्हाला हे बनवावं लागणार आहे. इथे 1 मार्क, इथे 1 मार्क, 2 मार्क मिळतील. चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय आहे बाबा? पॉझिटिव्ह डिग्री. बघा, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. तर इथं स्किल आपल्याला काय करायचं? पॉझिटिव्ह डिग्री. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुम्ही लिहित असताना पहिला आहे ना, मस्ट बघा स्किल मस्ट नॉट बी. पहिलं येईल द स्किल येईल. बघा पहिलं आपण काय लिहितो? द स्किल आणि त्याच्यानंतर स्किल नंतर आपल्याकडे बाबा मस्ट आपल्याकडे इथं आहे, मस्ट आहे. स्किल मस्ट. त्याच्यानंतर आपण नॉट लिहितो, नॉट बी आणि नॉट बी नंतर मग बाबा आपल्याकडं ॲज आणि बाबा इथं काय स्ट्रॉंगरचं स्ट्रॉंग लिहायचं, ॲज द विल. अशा प्रकारे तुमचा ऑप्शन क्रमांक सी बघा. द स्किल मस्ट नॉट बी ॲज स्ट्राँग ॲज विल येईल. आणि इथं यूज नॉट ओन्ली बट अल्सो बघा. या ठिकाणी दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आता अँड काढून त्याच्या जागेवर तुम्ही बट अल्सो लिहाल. नॉट ओन्लीला कुठं लिहायचं? द स्किलच्या अगोदर बघा. दे हॅव टू हॅव नॉट ओन्ली द स्किल बट अल्सो द विल असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिले राइट युअर एनी वन गोल अँड व्हॉट डू यू डू टू अचीव्ह इट. तुमचं एखादं गोल लिहा आणि त्याला अचीव्ह करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं प्रयत्न करताय ते या ठिकाणी लिहायचं. मग तुम्ही लिहू शकता की बाबा अ, अ, बाबा प्लेइंग हार प्लेइंग हार्मोनियम इज माय शॉर्ट टर्म गोल. म्हणजे हार्मोनियम वाजवायचं मला प्रॅक्टिस करायची आहे किंवा हार्मोनियम वाजवायला शिकायचं आहे. हे माझं पहिलं एक गोल आहे, शॉर्ट टर्म गोल आहे. मग याला पूर्ण करण्यासाठी काय करा? टू अचीव्ह इट द रिक्वायर्स अ लॉट
प्रॅक्टिस. मला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. टू जॉइन द हार्मोनियम क्लास मला जॉइन करावा लागणार आहे. आय नो आय हॅव टू सॅक्रिफाईस अ लॉट ऑफ टाईम टू प्रॅक्टिस. मला खूप सारा वेळ द्यावा लागणार आहे प्रॅक्टिससाठी. अशा या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी इथं लिहू शकता. ठीक आहे. सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा हा पॅराग्राफ येऊ शकतो. बघा हा पॅराग्राफ बघा जरा नीट आणि या पॅराग्राफमध्ये तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये पण बी1, बी2, बी3, बी4 असे 5 प्रश्न असतील. बी5 पर्यंत 5 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टचा आपण हा ॲज वेल ॲजचा प्रश्न आणि हे करून बघून घेऊयात बघा. इथे बघा लक्षात घ्या. इथे ॲज वेल ॲजमध्ये कसं आहे, की मेरी कोम वॉज अ वॉरियर आणि इथं पूर्ण विराम आहे. 2 वाक्य या ठिकाणी आहेत. दुसरं आहे शी वॉज अ बॉक्सर. मग इथं मध्ये तुम्ही ॲज वेल ॲज लिहायचं. 2 वाक्य जोडण्यासाठी ॲज वेल ॲजचा तुम्ही वापर करायचा आहे. आणि हा वापर केल्यानंतर तुम्हाला एक या ठिकाणी काम करायचं आहे ॲज वेल ॲजचा वापर केल्यानंतर इथे आपल्याला शी वॉज आलेलं आहे त्याला काढून टाकायचं. कारण इथं आहे मेरी कोम वॉज म्हणजे शी वॉज आलेलं आहे. ते तुम्हाला या ठिकाणी परत या काढून टाकायचं आहे. शी वॉज आणि अ बॉक्सर जसं तसं लिहायचं. म्हणजे मेरी कोम वॉज अ वॉरियर ॲज वेल ॲज अ बॉक्सर असं येईल. पुढे बघा इथे जो आहे प्रश्न हर फादर वॉज अ कीन wrestler इन हिज यंगर एज. आता पिक आउट अ राइट टू ॲडजेक्टिव्ह. आता बघा रेस्लर म्हणजे बाबा ते पैलवान होते. कसे होते? एकदम कीन पैलवान होते. म्हणजे कीन या ठिकाणी काय ॲडजेक्टिव्ह आहे. आणि एज कसं आहे बाबा यंगर आहे. म्हणजे यंगर एक ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही कीन आणि यंगर हे 2 ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी इथे लिहू शकता. ओके. आणि नंतर एक पर्सनल रिस्पॉन्सचा तुम्हाला प्रश्न असतो. तर व्याकरणावरचे प्रश्न आपण तुमचे घेण्याचा एक प्रयत्न करतोय जेणेकरून तुमचा सराव चांगला व्हावा ग्रामरचा. आता आपण पुढे बघा, पुढचा काही प्रश्न आहेत पुढचे. याच्यामध्ये सेक्शन 3 जो आहे, त्याच्यात आपल्याकडे पोएट्रीचा आहे, कविता आहे. आपल्याला एक कविता या ठिकाणी दिली जाईल आणि याच्यामध्ये 2 प्रश्न ॲक्चुअली असतात, ए आणि बी. ए जो प्रश्न आहे तो 5 मार्काला, बी 5 मार्काला, एकूण 10 मार्क. एमध्ये एक कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न दिले जाईल. ते आपल्याला सोडवायचे आहेत. 3 प्रश्न दिले जातील 5 मार्काचे आणि बी जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रिशिएशन लिहायचं पोएमचं 5 मार्काला. असे 5 आणि 5 10 मार्क तुम्हाला मिळून जातील. तर तिथं कविता काय बाबा, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. बघा द पोएट हॅज स्टॉप्ड इन द बघा हॅज स्टॉप्ड इन द. आता एक कविता बघा नीट पहिली वाचा. पोएट जो आहे तो कुठं राहतो बघा. हुज वूड दीज आर आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज. कुठे बाबा विलेजमध्ये त्याचा हाऊस. त्याच्यामध्ये विलेज हा शब्द करेक्ट आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. टू मच हिज वूड फिल अप विथ स्नो. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. He gave his uh, harness bell a shake, to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. The woods are lovely, dark and deep, but I have promised to keep, and miles to go before I sleep, miles to go before I sleep. या ठिकाणी पुढचा बघा, द सीझन ऑफ द इयर, विंटर का समर. मित्रांनो या ठिकाणी क्लिअर दिसते की विंटरचा समर आहे कारण फ्रोझन आहे, स्नोज आहे, अशा प्रकारचे शब्द आहे. त्याच्यामुळे हा विंटरचा समर आहे. द टाइम ऑफ डे इज, कुठली वेळ आहे? तर या ठिकाणी तर कुठेतरी इव्हनिंगचा विषय आलेला आहे. तर ही जी वेळ आहे, इथं इव्हनिंगची आहे. बघा इथं कुठेतरी असणार आहे इव्हनिंग, 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 इव्हनिंग. बघा इव्हनिंगचा वेळ आहे. पुढे बघा झालं. तर अशा पद्धतीने मित्रांनो 1, 2, 3 अर्धा मार्क मिळेल. आणि इथं बघा बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन डॉट डॉट इज द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. आता फ्रोझन काय बाबा? फ्रोझन लेक आहे मित्रांनो. तर फ्रोझन लेक आहे. इथं रिव्हरचा विषयच नाहीये. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात आणि इथं ऑप्शन तुम्हाला दिले असतात. त्याच्यामुळे भारीच काम असतंय. पुढचे 2 मार्क कुठे? फाइंड आउट लाईन्स फ्रॉम अबोव्ह स्टांजाज. अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन. बघा हिज हॉर्स सीम एन्जॉयज टू सो स्टॉप. आता हॉर्सच्या संदर्भातलं जर वाक्य जर तुम्ही बघितलं, तर इथे बघा इथे बघा, बघा माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. तिथं काय येईल बाबा, या ठिकाणी हे वाक्य येईल. ही 2 या ठिकाणी ओळी तुम्ही लिहून टाका. तुमचं काम झालं. पुढचा बघा. पुढचा काय द स्पीकर प्रिफर टू स्टे बट इज फोर्स टू मूव्ह ऑनवर्ड्स. बघा इथे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, तर इथे बघा तुम्हाला शेवटी एक मिळते, की बाबा बट आय हॅव प्रॉमिस्ड टू कीप माइल्स टू गो बिफोर अस.
आय स्लीप. तर हे या ठिकाणी 2 वाक्य तुम्हाला इथे 2 ओळी लिहिता येऊ शकतात. पुढचा आहे राइट द रायमिंग वर्ड ऑफ द फॉलोइंग. आता नियरचा रायमिंग वर्ड आणि शेकचा रायमिंग वर्ड लिहायचा. बघा नियर, शेकचा मिस्टेक आणि नियरचा काय बाबा लेक, नियरचा इयर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. सॉरी शेकचा मिस्टेक, नियरचा इयर असे तुम्ही रायमिंग वर्ड लिहू शकताय. नियरचा ओके, 1 मिनिट. रायमिंग वर्ड ऑफ द फॉलोइंग. नियरचं तुम्ही या ठिकाणी डिअर लिहा, शेकचं मेक लिहा. इथं तुम्हाला तुमचे या ठिकाणी रायमिंग वर्ड या ठिकाणी तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. ओके. चला. किंवा दुसरे कुठले लिहू शकता तुम्ही. पुढे बघा, द ट्विन्स ही कविता आहे, तिचं अप्रिशिएशन लिहायचं आहे. ट्विन्स कवितेचे अप्रिशिएशन लिहिताना पहिलं टायटल बाबा इथं दिलेलं आहे ट्विन्स. त्याच्यानंतर मला नेम ऑफ द पोएट इथं दिले. त्याच्यानंतर रायमिंग स्कीम जी आहे याची. इथं जर तुम्ही बघितली याची रायमिंग स्कीम कशी शोधायची? तर बघा इथं पहिली गोष्ट आपल्याला इथं काय दिलेलं आहे ते नीट बघा, की लिंब. लिंब हा शब्द त्याला मी ए म्हणतो. लिंबला ब्रदर हा राईम आहे का नाहीये? मग याला बी म्हणा. लिंबला हिम राईट आहे का? हिम जो आहे, लिंबला हिम जो आहे तो राईम आहे का? येस. लिंबला हा हिम राईम आहे. त्याच्यामुळे मी याला ए म्हणतो. बरोबर ना? हिम जो आहे कोणाला राईम आहे? लिंबला आहे. म्हणून त्याला ए म्हटलं. अनदर कोणाला राईम आहे? बीला आहे. म्हणून याला बी म्हटलं म्हणजे ब्रदरला आहे. कीन कोणाला राईम आहे? कीनचा जर तुम्ही विचार केला तर बघा या ठिकाणी कीन जो आहे, कीन. कीन कोणालाच वरच्यापैकी राईम नाही त्याच्यामुळे याला सी म्हटलं. पीच पण कोणाला राईम नाहीये त्याला डी म्हटलं. आणि ट्विन कोणाला आहे? कीनला राईम आहे म्हणून याला सी म्हटलं. आणि विच कोणाला राईम आहे? पीचला म्हणून याला डी म्हटलं. म्हणजे ए, बी, ए, बी, सी, डी, सी, डी. ए, बी, ए, बी, सी, डी, सी, डी ही रायमिंग स्कीम आहे. ए, बी, ए, बी, सी, डी आणि सी, डी. परत एकदा बघा आपण इथे पुढे बघूयात. वर्सला मी समजा म्हटलं ए. आता मला फिक्स वर्सला राईम आहे का नाहीये? मग याला बी म्हणतो. नर्स कोणाला राईम आहे? वर्सला आहे. म्हणून याला आपण ए म्हटलं. मिक्स कोणाला राईम आहे? फिक्सला. म्हणून याला बी म्हटलं, कारण फिक्सला आपण बी म्हटलंय. त्याचबरोबर डिक्री जो आहे, हा कोणालाच राईम नाहीये म्हणून सी. विम सुद्धा कोणाला राईम नाही म्हणून याला डी म्हणू. आणि मी कोणाला राईम आहे? डिस्ट्रीला मी राईम आहे म्हणून याला आपण सी म्हणू. आणि हिम कोणाला राईम आहे? विमला म्हणून याला डी म्हणू. म्हणजे ए-बी, ए-बी, सी-डी, सी-डी ही रायमिंग स्कीम झाली. म्हणजे अशा पद्धतीने इथं ए-बी, 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 सी-डी, सी-डी ही रायमिंग स्कीम आहे ती आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर मग याची सेंट्रल आयडिया तुम्हाला लिहायची 2-3 शब्दामध्ये. पण त्याच्या अगोदर फिगर ऑफ स्पीच. इथं अलिटरेशन आणि रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरले गेलेले आहेत. तर दोघांपैकी एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा. याच्यामध्ये तुम्हाला हे जे मार्क आहेत 3 मार्क खूप इम्पोर्टंट आहे हातातले आहेत. पहिले तुम्हाला टायटल आहे, नेम ऑफ द पोएट आहे, रायमिंग स्कीम आहे आणि त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला 3 मार्क आहे. इथे 3 मार्क आरामात मिळू शकताय आणि 1-2 ओळी जर का तुम्ही थीम आणि सेंट्रल आयडियाच्या लिहिल्या, तर तिथे एखादा मार्क मिळाला, तर इथे तुम्हाला 4 मार्क आरामात तुम्हाला अप्रिशिएशन ऑफ द पोएममध्ये मिळून जातील. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आता. हं, पुढे बघा. पुढचा जो प्रश्न जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 4 मध्ये नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा तुम्हाला दिला जातो. तो उतारा नीट वाचायचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. तर हा जो उतारा आहे याच्यामध्ये सुद्धा A1, A2, A3, A4, A5 असे 5 उपप्रश्न असतात. आणि याच्यामध्ये जसे तुमचा सीन पॅसेज असतो, टेक्स्चुअल पॅसेज असतो, त्याच्यामध्ये जसे प्रश्न असतात, सेम असेच प्रश्न इथं असतात बघा. आता आपण काय करू, या ठिकाणी व्यवस्थित जरा हा जो आपला पॅराग्राफ आहे, तो आपण या ठिकाणी वाचून घेऊयात. बघा, याच्यामध्ये काय आहे, की वन डे कॅमल अँड हर बेबी वेअर चॅटिंग. चॅटिंग म्हणजे दोघांनी ठरवलं, की बाबा आता आपण काय करायचं, जरा बोलायचं, थोडंसं चर्चा करू. ओके. तर ही चर्चा जी आहे, तर ती त्यांची चर्चा जी आहे ती सुरू होते. ओके. तर त्यांची चर्चा काय बाबा, की बाबा हां, द बेबी आस्क तर लहान मुलगा काय म्हणतो, "मदर, व्हाय डू वी हॅव हम्प्स?" आपल्याला अशा या कोबड्या का आहेत बाबा? तर मग द मदर रिप्लाइड, "आवर हम्प आर फॉर स्टोरिंग वॉटर सो दॅट वी कॅन सर्व्हाइव्ह इन द डिझर्ट." म्हणजे आपले जे हंप आहेत, त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे, ते पाणी स्टोअर करू शकतो, ज्याचा उपयोग आपल्याला डिझर्टमध्ये म्हणजे वाळवंटामध्ये खूप होतो. ओके. ओह! सेड द चाइल्ड. "अँड व्हाय डू वी हॅव राउंडेड फीट मदर?" मग आपले जे पाय आहेत ते गोल आणि राउंडेड का आहे? मग आई म्हणते, "बिकॉज दे आर मेंट टू हेल्प अस वॉक कम्फर्टेबली इन द डिझर्ट. दीज लेग्स हेल्प मूव्ह अराउंड इन द सँड." म्हणजे मग आई म्हणते, की आपल्याला जी काही वाळू आहे, रेती आहे, वाळवंटामध्ये कम्फर्टेबली चालण्यासाठी आपल्याला याचा वापर होतो. ओके.
पुढे बघा, ऑल राइट. बट व्हाय आर आवर आयलॅशेस सो लाँग? आपल्या डोळ्याचे जे आयलॅशेस आहेत, ते एवढे लांब का आहेत? मग आई म्हणते, "टू प्रोटेक्ट आवर आयज फ्रॉम द डिझर्ट, डस्ट अँड सँड." म्हणजे वाळवंटामध्ये सतत वारे वाहत असतात आणि त्या वाऱ्यांमुळं मोठ्या प्रमाणात सँड जे आहेत, वाळू डोळ्यामध्ये नको जायला, धूळ डोळ्यामध्ये नको जायला, म्हणून अशा पद्धतीनं हे आपल्याकडे मोठे आयलॅशेस असतात. दे आर प्रोटेक्टिव्ह कव्हर्स. ते काय बाबा, एक प्रोटेक्टिव्ह कव्हर्स आहेत फॉर आईज. आपल्या डोळ्यांचे ते प्रोटेक्टिव्ह कव्हर आहेत. रिप्लाइड द मदर कॅमल. द बेबी कॅमल थॉट फॉर अ व्हाईल अँड सेड. बेबी कॅमल जे आहे, त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि तो म्हणाला, "सो वी हॅव हम्प्स टू स्टोअर वॉटर." वॉटर स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे हंप आहेत. डिझर्ट जर्नीमध्ये, ओके. राउंडेड हूव्स टू कीप अस कम्फर्टेबल व्हेन वी वॉक इन डिझर्ट सँड. सँड म्हणजे आपले जे पाय जे आहेत ते गोलाकार काय आहेत? कारण कम्फर्टेबली आपल्याला सँडमध्ये चालता यावं. अँड लाँग आयलॅशेस टू प्रोटेक्ट अस फ्रॉम अँड सँड अँड डस्ट ड्युरिंग अ डेझर्ट स्टॉर्म. जी डेझर्टमध्ये जी वादळं येतात वाळवंटामध्ये, त्या वादळांपासून वाचण्यासाठी आपल्याकडे आयलॅशेस आहे. देन व्हॉट देन व्हॉट आर वी डूइंग इन झूम? मग आपण ह्या झूमध्ये काय करतोय? आपण या प्राणी संग्रहालयात काय करतोय? द मदर वॉज डंप फाउंडेड. म्हणजे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपल्यामध्ये ज्या क्षमता असतात, आपल्यामध्ये क्षमता खूप चांगल्या असतात, भरपूर असतात आणि आपण चुकीच्या जागेवर असतो, असा याचा अर्थ होतो. बघा, वी हॅव हम्प्स टू स्टोअर डॉट डॉट फॉर डेझर्ट जनरली. तर काय बाबा, वॉटर स्टोअर केलं जातं. पुढचा बघा, आयलॅशेस आर द डॉट डॉट कव्हर ऑफ आईज. ते काय बाबा, प्रोटेक्टिव्ह कव्हर असतात. आपण म्हटलं मगाशी प्रोटेक्टिव्ह कव्हर असतात. वन डे अ कॅमल अँड हर बेबी वेअर चॅटिंग. वेअर चॅटिंग इथं आला शब्द. वेअर चॅटिंग या ठिकाणी इथे लिहायचं. आणि पुढे राउंडेड फीट आर मेंट टू हेल्प अस वॉक डॉट डॉट इन फॉरेस्ट. तर कम्फर्टेबली इथे दिले कम्फर्टेबली. कम्फर्टेबल आहे. इथं या ठिकाणी कम्फर्टेबली आपलं येईल. पुढे बघा, बघा या ठिकाणी लिम्ब्स ऑफ कॅमल आणि त्याचे डिफरंट युजेस. राउंडेड फीटचा युजेस काय बाबा? राउंडेड फीटचा युजेस काय बाबा? देन टू हेल्प देम टू वॉक कम्फर्टेबली इन डिझर्ट. तुम्ही इथे लिहू शकताय, की बाबा हेल्प कम्फर्टेबली व्हेन वॉक. बघा, ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय, की बाबा हेल्प देम, असच्या ऐवजी देम लिहा. वॉक कम्फर्टेबली इन डिझर्ट. पुढचा आयलॅशेसचा काय बाबा? वादळापासून संरक्षण डोळ्याचे बाबा. इथे लिहू शकता, टू प्रोटेक्ट आईज फ्रॉम डिझर्ट, डस्ट अँड सँड असं या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ओके. आणि दे आर प्रोटेक्टिव्ह कव्हर फॉर देअर आयसेस आईज. तर असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. पुढचा मुद्दा बघा, इथं मॅच द या या ठिकाणी आपल्याला याला इथं काय करायचंय? मॅच करायचंय. तर या ठिकाणी तुमचे समानार्थी शब्द आहे बघा. किडला समानार्थी काय असणार आहे? बेबी असणार आहे. यानंतर टेम्पेस्ट जो आहे, टेम्पेस्ट म्हणजे आपला स्टॉर्म. आपण म्हणू शकतो टेम्पेस्ट म्हणजे स्टॉर्म. अनसर्ड म्हणजे रिप्लाय करणं आणि डंप म्हणजे स्पीचलेस आपण म्हणू शकतो. आई कशी स्पीचलेस झाली होती शेवटी आपण बघितलं. डू ॲज डायरेक्टेड. दे आर द प्रोटेक्टिव्ह कव्हर फॉर द आईज. चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. आता आर आहे म्हणजे आरंट पाहिजे. आरंट दे. आरंट दे. आरंट दे कुठे बाबा? आरंट दे आहे का? आरंट दे बघा, बी ऑप्शनमध्ये आरंट दे. पुढचा आहे, दीज लेग्स हेल्प अस मूव्ह अराउंड इन द सँड. मेक प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. आता दीज लेग्स काय बाबा? हे तुमचा सब्जेक्ट आहे. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स कसं असतं? एस प्लस एम इज आर प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. येस कोण आहे? दीज लेग्स आहे. दीज लेग्स. त्याच्यानंतर आपल्याकडे एम इज आर मधलं लेग्स अनेक वचनी आहे म्हणून आपण आर वापरायचं. हेल्प क्रियापदाला आय-एन-जी, व्ही आय-एन-जी म्हणजे हेल्पिंग. हेल्पिंग आणि हेल्पिंग अस मूव्ह. बाकी पुढचा वाक्य जसा आहे तसा. ओके. आणि पुढे वुल्ड यू लाइक टू व्हिजिट द झू आणि व्हाय? तुम्हाला जर का तुम्हाला झूमध्ये जायला आवडतं का? प्राणी संग्रहालयामध्ये? मग आवडत असेल तर का आवडतं ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर आता समरी रायटिंग करताना मित्रांनो लक्षात घ्या, समरी रायटिंग करताना जो पॅसेज आहे हा वरचा, त्याचाच वापर करून समरी रायटिंग करायची आहे. पहिली गोष्ट, याला एक चांगलं शीर्षक तुम्हाला द्यायचं, टायटल द्यायचं. टायटल तुम्ही देऊ शकता, की बाबा द स्पीचलेस मदर असं या ठिकाणी तुम्ही टायटल लिहू शकता, की बाबा द स्पीचलेस स्पीचलेस मदर किंवा कॅमल टायटल द्या, सोपं काहीतरी असं टायटल देऊ शकताय. आणि मग तुम्ही लिहू शकता, की बाबा याचं बाबा एक थोडासा एक छानपैकी पॅराग्राफ जो आहे समरीमध्ये लिहू शकता, की बाबा इट इज द कन्व्हर्सेशन बिटवीन मदर अ मदर अँड हर बेबी इन झूम. ओके.
The baby had a number of questions in its mind. So he asked its mother, म्हणजे त्या प्रश्नांना तो त्याच्या आईला विचारत होती प्रश्न सगळे. आणि त्याच्यानंतर हे सगळे जे आहे ते अबाउट इट या प्रश्नाच्या संदर्भात तो विचारतोय, की बाबा व्हाय डू दे हॅव हम्प्स, त्याचबरोबर राउंडेड फीट अँड आय लाँग आयलॅशेस, बाबा का आहे या सगळ्या गोष्टी? आणि मग आई उत्तर देते. देन मदर अन्सर्ड हिम appropriately, but he had some doubts in his mind that if they had comfortably in deserts. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी याचं तुम्हाला समरी लिहिता येईल. व्यवस्थित समरी इथं लिहायची आहे. जसंच्या तसं लिहू नका. समरी लिहिताना तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. पण टायटल लिहा आणि नंतर त्याच्यामध्ये 7, 8, 10 ओळीमध्ये साधारणतः समरी लिहून टाका, म्हणजे तुम्हाला मार्क मिळून जातील. यानंतरचा पुढचा आपला जो प्रश्न आहे, तो म्हणजे पत्रलेखनाचा आहे आपल्याकडे, लेटर रायटिंग. रायटिंग स्किलचा भाग आहे. तुमचा 5वा जो क्वेशन आहे, 5वा, 6वा रायटिंग स्किलचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा क्वेशन नंबर 5 मध्ये लेटर रायटिंग आहे. ही ॲडव्हर्टाइज नीट वाचायची आणि या ॲडव्हर्टाइज वाचून तुम्हाला पत्र लिहायचं आणि याच्यामध्ये समजा तुम्ही स्वप्नाली किंवा स्वप्नील पाटील आहात. तुमचा पत्ता दिलेला आहे बालाजी नगर, उमरगा, बालाजी नगर, उमरगा हा तुमचा पत्ता आहे. आता इथे बघा काय बाबा भूमिका ट्री प्लांटेशन कॅम्पिंग आहे. अ मूव्हमेंट ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन बाय ग्रीन हाऊस फाउंडेशन, सिव्हिल लाईन, सोलापूर. लेट्स सेलिब्रेट द एन्व्हायर्नमेंट डे ऑन 5th जून 2021 ॲट प्रायव्हेट स्कूल आणि गव्हर्नमेंट, ओके. गव्हर्नमेंट कॉलेज, हॉस्पिटल अँड स्ट्रीट्स, वेगवेगळ्या ठिकाणी हा साजरा होणार आहे. प्रायव्हेट स्कूल असेल, गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा हॉस्पिटल असेल आणि स्ट्रीट सगळीकडं. टार्गेट 5,00,000 ट्रीज, 5,00,000 ट्री लावायचा टार्गेट आहे. 5 जूनला कार्यक्रम आहे. ड्युरेशन आहे 5 डेज आणि टाईम आहे 10 to 5 PM, ओके. आता बघा ऑफ बघा ग्रोइंग प्लॅन, फ्री जॉय ऑफ ग्रोइंग प्लॅन्ट्स ऑन युअर एव्हरी बर्थडे. ओके बघा. जॉइन युअर हँड्स विथ ग्रेट enthusiasm बाय पार्टिसिपेटिंग दिस ग्रीन कॅम्पेन, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. आता या ठिकाणी तुम्हाला बघा इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटरमध्ये कसं आहे, इन्फॉर्मल लेटरमध्ये दिलंय की राइट अ लेटर टू युअर सिस्टर, तुमच्या बहिणीला पत्र लिहायचं आहे. एन्करेजिंग अँड इन्फॉर्मिंग हर अबाउट द ट्री प्लांटेशन कॅम्पेन, या ट्री प्लांटेशन कॅम्पेनच्या संदर्भात तुमच्या बहिणीला पत्र लिहायचं आहे. टेल हर टेल हर युजफुलनेस अँड ॲडव्हांटेजेस ऑफ इट, याचे ॲडव्हांटेजेस जे आहेत ट्री प्लांटेशनचे ते तुम्हाला सांगायचे आहेत तुमच्या बहिणीला. तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा पत्ता, समजा तुमचा अशा प्रकारे जर पेज असेल इथे, तर या पेजमध्ये तुम्हाला इथे तुमचा पत्ता लिहायचा. समजा मी लिहिला स्वप्नील, स्वप्नील लिहा किंवा स्वप्नाली लिहा. स्वप्नील पाटील, ओके, स्वप्नील पाटील. त्याच्यानंतर बाबा इथं तुम्ही लिहा बालाजी नगर, इथं वाटलंच तर तुमचा पत्ता लिहा. 004 निर्मल भक्ती बिल्डिंग आणि त्याच्यानंतर मग लिहा बालाजी नगर, उमेरगा, उमेरगा, उमरगा, उमरगा आहे. आणि त्याच्यानंतर इथं वाटलंच तर लिहा काहीतरी पिनकोड नंबर 410 असा काहीतरी पिनकोड नंबर लिहा आणि त्याच्यानंतर डेट लिहायला विसरू नका. डेट लिहिताना बघा इथं साधारणतः 5 जून 2021ला जर कार्यक्रम असेल तर त्याच्या अगोदरची डेट लिहा. 1 जून 2021 आणि नंतर इथं लिहायचं डिअर सिस्टर, डिअर सिस्टर, डिअर सिस्टर लिहून मग तुम्ही पत्र लिहायला या ठिकाणी सुरुवात करू शकताय. मग अशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहू शकताय आणि फॉर्मल लेटर लिहिताना पण सुरुवातीला तुमचा पत्ता, नंतर टू लिहून ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता, म्हणजे इथं हा जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता लिहायचा. नंतर सब्जेक्ट लिहायचं एक ओळ सोडून आणि नंतर एक ओळ सोडून डिअर रिस्पेक्टेड सर, मॅडम लिहायचं आणि मग एक ओळ सोडून तुम्ही पत्र लिहायला सुरुवात करायची. तर हे 5 मार्काचं पत्र आहे. याचा फॉर्मॅट विसरू नका. जसा फॉर्मॅट आपल्याला दिलाय त्या फॉर्मॅट प्रमाणे आपल्याला हे पत्र लिहावं लागेल. फॉर्मॅट चुकला की गडबड होऊ शकते. ठीक आहे. त्यामुळे फॉर्मॅट अजिबात चुकू नका. पुढचा जो प्रश्न असतो B1 किंवा B2, म्हणजे तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायची असते किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच, दोघांपैकी एक काहीतरी करायचं असतंय. आता बघा डायलॉगमध्ये एकदम सोपा आहे. पहिला जो प्रश्न असतो त्याच्यात दिलेलं असतं प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. जंबल सेंटेन्स पासून आपल्याला डायलॉग बनवायचा आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर 4 सेंटेन्स असतात. याला क्रमाने लिहायचं आहे. याच्यामध्ये शक्यतो 2 प्रश्न असतात आणि ते 2 त्यांची उत्तरं. आता या 2 प्रश्नांमधला पहिला प्रश्न कुठला येईल, की बाबा अरुण, व्हेन डू यू यूज अ मास्क किंवा डू यू नो इम्पोर्टंट ऑफ वॉशिंग हँड्स? बरं. मग हां. आता या ठिकाणी बघा, आता जर आपण बघितलं तर पहिला जो प्रश्न आहे, इथं नेमका काय येणार बघा. पहिला प्रश्न बाबा हा येईल, की बाबा
अरुण डू यू अरुण व्हेन डू यू यूज युअर मास्क? तुम्ही तुमचा मास्क कुठं वापरता? हा या ठिकाणी पहिला प्रश्न येईल. त्याच्यानंतर याचं उत्तर काय बाबा? येस आय नो इट्स नेसेसरी, की बाबा आय यूज इट व्हेनेव्हर आय गो टू द पब्लिक प्लेस. बरोबर. मी जेव्हा पब्लिक प्लेसला जातो तेव्हा वापरतो. त्याच्यामुळे हा दुसरा मुद्दा झाला. त्याच्यानंतर हा प्रश्न येईल 3 नंबरला. डू यू नो द इम्पोर्टन्स ऑफ वॉशिंग हँड? त्याच्यानंतर त्याचं उत्तर येईल चौथा पॉइंट. येस आय नो इट्स नेसेसरी. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सेंटेन्सेस आहे, ते लिहायचे बरं का. नुसते असे आकडे नाही टाकायचे, लिहायचं पहिलं. मग इथे लिहायचं 1 नंबरला हे लिहायचं, अरुण व्हेन डू यू यूज युअर मास्क? त्याच्यानंतर लिहायचं बाबा आय आय यूज इट व्हेनेव्हर आय गो टू द पब्लिक प्लेसेस. त्याच्यानंतर मग पुढचा लिहायचा मुद्दा, डू यू नो द इम्पोर्टन्स ऑफ वॉशिंग हँड्स? आणि मग खाली लिहायचं, येस आय नो इट्स नेसेसरी. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. बी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कंप्लीट द डायलॉग. डायलॉग आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. बघा, डू यू लाइक सोशल सर्व्हिस? येस आय लाइक सोशल सर्व्हिस. हू इज युअर फेव्हरेट सोशल रिफॉर्मर? तुमचे फेव्हरेट सोशल रिफॉर्मर कोण आहेत? तर तुम्ही लिहू शकता की बाबा महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा कुठलीही नावं तुम्हाला तुमचे जे काही आदर्श व्यक्ती आहेत त्यांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. ठीक आहे. चला आता पुढे बघा. पुढचा जो तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतंय, की इथे राइट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड हॅव्हिंग 3 मीनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे तुमची 3 वाक्य, तुमच्या मित्राची 3 वाक्य आली पाहिजे. ऑन इम्पोर्टंट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं जे महत्त्व आहे ते सांगायचंय तुम्हाला याच्यामधून. ते लक्षात घ्या. ओके. इम्पोर्टंट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन या विषयावर तुम्हाला ती चर्चा, ते कन्व्हर्सेशन लिहायचं आहे. किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच, हे जे काही मुद्दे दिलेत, या मुद्द्यावरून तुम्हाला द रोल ऑफ सायन्स इन द प्रोग्रेस ऑफ नेशन या विषयावर तुम्हाला भाषण तयार करायचं आहे. त्याच्यासाठी हे पॉइंट दिलेले आहेत मित्रांनो. विषय कुठलाही बदलू शकतो थोडासा, पण अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला पॉइंट दिले जातात आणि यावर तुम्हाला स्पीच ड्राफ्ट करायचा आहे. म्हणजे तुम्ही जो स्पीच देणार आहात कुठे, तर तो स्पीच तुम्हाला इथे ड्राफ्ट करायचा आहे. ठीक आहे. पुढचा बघा प्रश्न आहे, एकतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. याच्यामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा एक प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा चार्ट दिला जाईल, एखादं ट्री डायग्राम दिलं जाईल आणि याचा वापर करून तुम्हाला पॅसेज किंवा पॅराग्राफ तयार करायचे आहेत. आणि पुढचा प्रश्न असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल. याच्यामध्ये हा पॅराग्राफ रीड करायचा आहे आणि ही सगळी माहिती भरायची आहे. आता बघा इथं काय दिलंय, ऑइल इज नेसेसरी इन द न्यूट्रिशन ऑफ आवर बॉडी, बट एक्सीड यूज ऑफ ऑइल शुड बी अव्हॉइडेड. देअर आर 3 टाइप्स ऑफ ऑइल. बघा किती टाइपचे ऑइल आहे? 3 आहे. एक आहे ग्राउंडनट ऑइल, व्हेजिटेबल ऑइल आणि मिनरल ऑइल. मग इथं तुम्ही हे 3 या ठिकाणी तुम्ही लिहू शकता या तिघांचे. मग इथं तुम्ही लिहू शकता, की बाबा इथं दिलंय बघा टाइप्स. इथं काय दिलंय? टाइप्स ऑफ ऑइल्स. टाइप्स ऑफ एकदम सोपा असतो ऑफ ऑइल्स. बरोबर. पहिला टाइप काय बाबा इथं? ग्राउंड नट्स. ग्राउंड ऑइल लिहा. पुढे व्हेजिटेबल ऑइल आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे मिनरल ऑइल. ओके. मिनरल ऑइल. मिनरल ऑइल. ठीक आहे. पुढे ऑइल शब्द लिहा. मी नाही लिहिला 2 ठिकाणी. आता पुढे बघा प्रिपेअर अँड ऑब्टेन फ्रॉम. आता हे कुठून बनतं बाबा प्रिपेअर फ्रॉम? बघा, ग्राउंडनट ऑइल इज प्रिपेअर्ड फ्रॉम ग्राउंड नट्स व्हिच वी यूज फॉर ईटिंग. आपण जे खाण्याचे जे ग्राउंड नट्स आहेत ना त्याच्यापासून बनवतो. मग इथे कशापासून बनतं बाबा? ग्राउंड नट. इथे लिहा ग्राउंड. हा ग्राउंडनट पासून बनतो. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा ग्राउंडनट अजून काय बाबा? इट इस अल्सो यूज्ड इन कुकिंग फूड्स. म्हणजे हा कुकिंग फूड्समध्ये हा तयार होतो. म्हणजे आता आपण बघा ग्राउंडनटचं झालं आणि हा कशासाठी वापरला जातो? कुकिंग फूडसाठी वापरला जातो ग्राउंडनट ऑइल. मग इथं आहे युजेस कुकिंग फूड लिहून टाकायचं. इथं या ठिकाणी लिहून टाका कुकिंग फूड, कुकिंग फूड्स. त्याच्यानंतर आता आपण काय करू? व्हेजिटेबल ऑइल जे आहे तो कसा बनतो आणि त्याचे युजेस लिहू. व्हेजिटेबल ऑइलचं दिलं बघा. व्हेजिटेबल ऑइल इज प्रिपेअर्ड फ्रॉम ग्रेन्स. ग्रेन्स पासून ते बनतं. मग इथे लिहायचं ग्रेन्स. आणि त्याच्यानंतर पुढे बाबा युजेस कुठं? इट इज यूज्ड टू मेकिंग सोप्स. त्याचबरोबर मेडिसिन्स, सोप्स आणि मेडिसिन बनवण्यासाठी आणि सेंट बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. मग इथे लिहायचं मेकिंग मेडिसिन, सेंट अँड सोप. आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे आपल्याकडं द थर्ड टाइप जो आहे मिनरल ऑइल व्हिच इज ऑब्टेन फ्रॉम द क्रस्ट ऑफ अर्थ. क्रस्ट ऑफ द अर्थ. बरोबर? पृथ्वीच्या आतमधून. क्रस्ट ऑफ द अर्थ. ई कॅपिटल काढा अर्थचा. आणि याचा उपयोग या ठिकाणी काय बाबा? याचा उपयोग जो आहे तो बघा, वी यूज द ड्रायव्हिंग मशीन अँड इंडस्ट्रीज अल्सो. इथे लिहायचं ड्रायव्हिंग मशीन अँड इंडस्ट्रीज. अशा पद्धतीने मित्रांनो इथे आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळतात बऱ्याच मुलांना जर नीट लिहिलं तर. ओके. पुढचा बी जो आहे त्याच्यामध्ये एक्सपांड द थीम. त्याच्यात 2 प्रश्न असतात. हे बघा याच्यामध्ये एक तर तुम्हाला इथे एक जी तुम्हाला एक टायटल दिले जाईल एका
न्यूज रिपोर्टचं, तर तो न्यूज रिपोर्ट बनवायचा आहे. त्याच्यामध्ये हेडलाईन व्यवस्थित टाकायचे, डेटलाईन व्यवस्थित टाकायचे आणि पॅराग्राफ लिहायचा आहे किंवा स्टोरी दोघांपैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन 6 जो आहे तो स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतंय. ट्रान्सलेशनचा प्रश्न आहे 7वा. याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. त्याच्यातला पहिल्या प्रश्नामध्ये 6 तुम्हाला शब्द आहेत. त्यांचे मराठीत अर्थ सांगायचे. जसं की फेथ म्हणजे या ठिकाणी विश्वास, टेस्ट म्हणजे चव, ॲडव्हान्स म्हणजे उच्च, प्रगत आपण म्हणू शकतो. इझिली म्हणजे सहजपणे, रिएक्शन म्हणजे प्रतिक्रिया, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. असे सोपे-सोपे शब्द असतात. त्यांचे मराठीत अर्थ आपल्याला सांगायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 4 वाक्य आहेत. 4 पैकी 2 वाक्यांचे मराठीत अर्थ सांगायचे असतात. जसं की वॉश युअर हँड्स रेग्युलरली. ते म्हणजे तुमचे हात वेळोवेळी धुवा, स्वच्छ करा. तुमचे हात नियमित साफ करा. यूज मास्क फॉर सेफ्टी. तुम्ही या ठिकाणी सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करा. स्टे अवे फ्रॉम द क्राउड. क्राउड म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो, की क्राउड म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतो आपण गर्दी. गर्दीपासून दूर राहा. बी केअरफुल, लाईफ इज प्रिशियस. जीवन मूल्यवान आहे, सावध राहा. पुढचा आहे या ठिकाणी बघा, तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 तुम्हाला म्हणी किंवा वाक्प्रचार दिले असतात. त्याचे मराठीत अर्थ तुम्हाला सांगायचे आहे, की बाबा मॅन इज द स्लेव्ह ऑफ इट्स हॅबिट. मनुष्य हा त्याच्या सवयीचा गुलाम असतो. आणि पुढचा आहे हार्ड वर्क इज द की ऑफ सक्सेस. म्हणजे हार्ड वर्क म्हणजे आपण काय म्हणतो त्याला परिश्रम म्हणतो किंवा त्याला आपण परिश्रमच म्हणू शकतो किंवा मेहनत म्हणू शकतो. परिश्रम ही यशाची किल्ली आहे. तर अशा पद्धतीनं आपण या प्रश्नपत्रिकेकडे पाहिलेलं आहे. तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. चांगला अभ्यास करा. तुम्हाला तुमच्या या इंग्रजी पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.